पुस्तक म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नाही, तर ते विचारांची दारे उघडणारं एक जिवंत विश्व आहे. आज आपण उभे आहोत त्या विश्वात, जिथं प्रत्येक पान एक नवी गोष्ट सांगतं आणि प्रत्येक वाचक स्वतःला नव्याने शोधतो. स्वागत आहे पुणे बुक फेस्टिवल 2025 मध्ये. 600हून अधिक पुस्तक स्टॉल्स, 500 पेक्षा जास्त लेखक आणि वक्ते, 25हून अधिक भाषा आणि हजारो पुस्तक प्रेमी. फर्ग्युसन कॉलेजचा संपूर्ण परिसर या दिवसात जणू ज्ञानाचं आणि संस्कृतीचं केंद्र बनतो. पण या महोत्सवाचं खरं सौंदर्य फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर इथे भेटणाऱ्या लोकांमध्ये आहे. मला खूप आनंद झाला की इतकं व्हरायटी असलेलं महोत्सव, खूप मोठा महोत्सव आपल्याला बघायला मिळाली. वाचनाची आवड असल्यामुळे मी बऱ्याच वेळेला पुस्तकं ऑनलाईन पण मागवते किंवा दुकानात पण अगदी जाऊन मी स्वतःहून घेते पुस्तकं. आणि इथे बरीच व्हरायटी आहे, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, बरेच वेगवेगळे पब्लिशिंग हाऊसेस आहेत. आणि त्याच्यामुळे मी आत्ता नुकतीच एंटर केलेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं अजून मला आता मजा येणार आहे. खूप महत्त्व आहे या गोष्टींना, कारण मला पण हे स्वतःला खूप जाणवतं. कारण मला लहानपणापासून वाचनाची आवड माझ्या आईवडिलांनी लावली. म्हणजे माझ्या वडिलांची तर खूप मोठी लायब्ररी, इतकी मोठी पुस्तकांचं कलेक्शन होतं. त्याच्यामुळे ही जे प्रिंट मटेरियल वाचण्यामध्ये जी मजा आहे ती, मी किंडल पण ट्राय केलं, पण मला किंडलला ती मजा नाही आली जी मला पुस्तकं वाचून येते. त्याच्यामुळे मी तर सगळ्या पालकांना तोच, म्हणजे माझ्या आजूबाजूला जेवढे पालक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना मी हाच आग्रह करते की तुम्ही ही सवय मुलांच्या अंगी बाणवा, पुस्तक वाचणं. कारण पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही, हे माझ्या आज आयुष्याच्या या टप्प्यावर मी नक्कीच सांगू शकते. की आज जरी कोणी मित्र मैत्रिणी कोणी नाही, पण माझ्याकडे आता माझी इतकी पुस्तकं आहेत की माझा वेळ अतिशय छान, आणि मला माझ्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह पण मी बनवला आहे की जो मला त्याच्यातलं नवीन प्रकारचं पुस्तक आलं की मी ते घेते आणि मग ते सिक्वेन्सनी वाचत असते. मी बरीचशी, माझ्याकडे एका वेळेला कधी मी 2-2 पण पुस्तकं वाचते. पण माझ्या आईवडिलांना सगळ्यांचं अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मुलांना हे जरूर सांगा की हे पुस्तक वाचणं फार महत्त्वाचं आहे. आणि माझ्या मुलाला पण मी ती लहानपणापासून सवय लावली, त्याच्यामुळे आता तो भले तो प्रिंट मटेरियल आता वाचत नाही कारण जॉब आणि हे ते, पण त्याला पण असं एक्झिबिशनला गेलं की तो अक्षरशः, मी त्याला मोकळं सोडलं की 10-12 पुस्तकं घेऊन यायचा की आई मला ही घ्यायची आहेत. तसं मला असं वाटतं की आजच्या मुलांनी पण करावं. कुणासाठी वाचन म्हणजे एक सवय, कुणासाठी तो शांततेचा आधार, पण कुणासाठी आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी. आत्ताची पिढी जी आहे ही जास्त यांत्रिकी युगात गुंतलेली आहे. साधनांच्या बरोबर त्यांची जास्त मैत्री असल्यामुळे वायफाय या गोष्टीवरती ते जास्त निर्भर करतात आणि त्यांना त्या गोष्टींची आवश्यकता वाटते. नवीन लोक जे ते पूर्ण मोबाईल धरून आहेत ना हातात, त्यांचं मन पलटलं पाहिजे थोडंसं. ते फालतू वेस्टेज ऑफ मनी आहे, काही कामाचं नाही. आणि पुस्तकच वाचायला पाहिजे. पुस्तकं, वर्तमान पेपर, डेली न्यूज पेपरमध्ये येतात ना, तर पुस्तकच वाचायला पाहिजे. हे मोबाईल एकदम व्यर्थ आहे. वाचनामुळे विचारांची कक्षा वाढते, समज वाढते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हेच या लोकांच्या शब्दातून ऐकायला मिळतं. पुस्तकं वाचण्याची आहे आवश्यकता. आपला इतिहास एवढा मोठा आहे, तो कसा माहिती होणार, आणि तो माहिती झाला, बरं वाईट चांगलं आपल्याला अनेक लोक काय काय सांगत असतात, पण शेवटी आपल्याला ठरवा की वाचनामुळे ती जाण आपल्याला येते. माणसाचं जगणं हे अधिक उन्नत किंवा असं सहिष्णू, हे जो आपण आजकाल पाहतो कम्युनलिझम, हे ते ज्या गोष्टीवर ते मात करू शकतात. मुलं पण, यंग तरुण लहान मुलं वाचून त्यांची तर निश्चित वाढ होऊ शकते. वाचनाने पूर्ण लक्षात राहतं. अवधान तुम्ही ज्याला म्हणता, आता मी मागच्या पेजवरती काय वाचलंय हे पुढच्या पेजवरती मुलांना आठवतच नाही. जेव्हा पुढचं वाचतात तेव्हा त्यांना पुढच्याच पेजशी संबंधित गोष्टी हे असतात, पण तो मागचं पाठ होत नाही. हा एक त्याचा तोटा आहे. जोपर्यंत अक्षरावरती आपलं नजर गाडत नाही मुलं, तोपर्यंत अवधान कसं मिळेल आणि लक्षात कसं राहणार. या एका गोष्टीवरती आम्हाला असं वाटतं की पुस्तकांचं प्राधान्य आपल्या जीवनात फार आहे.
पूर्णविराम म्हणजे काय, कुठं थांबायचं हे कळतं, आणि स्वल्पविराम म्हणजे काय, हे किती थांबायचं हे कळतं. कुणाला पु ल देशपांडे आवडतात, कुणाला वि स खांडेकर, तर कुणी आजच्या काळातील नवीन लोकांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब शोधतं. लहानपणापासूनच मला पुस्तकांची आवड होती. अगदी लहानपणी सुट्टी लागल्यानंतर अरेबियन नाईट्स किंवा पु ल देशपांडेंची अपूर्वाई किंवा पूर्वरंग यामुळे मला पुस्तकांची आवड निर्माण झाली आणि नंतर हळूहळू त्याचं छंदात रूपांतर झालं. आज माझ्याकडे साधारणपणे 2,000 ते 2,500 पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किंवा सगळीच म्हणा ना तुम्ही मराठी आहे. इंग्रजी वाचलेलं पुस्तक म्हणजे फक्त नॅशनल जॉग्राफिक, ज्याचा मी जवळजवळ 20 वर्ष सबस्क्रायबर होतो. आणि आजकालच्या याच्यामध्ये वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, त्याच्या जाणीवा रुंदावतात. मनोरंजन हा तर एक भाग आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे लायब्ररीपेक्षा घरात पुस्तकाचं संचलन केल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेलं पुस्तक केव्हाही वाचायची मुभा असते. लायब्ररीमध्ये तेवढं जाणं येणं याच्यामध्ये वेळ जातो, तरी पण लायब्ररीचं महत्त्व हे अबाधितच आहे. आजच्या पिढीला काही मी वाचा वगैरे असं म्हणणार नाही, कारण माझी नात आहे, तीसुद्धा जवळजवळ 400-500 पानांचं पुस्तक एका दिवसात फडशा पाडते, परंतु तिचं पुस्तक हे इंग्रजीमधलं आणि हॅरी पॉटरचं असतं. एवढाच फक्त फरक झालेला आहे. आता माझ्या आवडत्या लेखकांबद्दल जर म्हणाल तर अनेक लेखक हे माझे आवडते आहेत. त्याच्यामध्ये करून त्रंबी सरदेशमुख, गोनी दांडेकर, पु ल तर सर्वांचेच प्रिय आहेत, परंतु नरहर कुरुंदकरांच्या साहित्याचा मी भोक्ता आणि संग्राहक आहे. जवळजवळ संपूर्ण नरहर कुरुंदकर माझ्या साहित्यामध्ये आहेत. आणि आता नंतरचे आवडलेले लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे, की ज्यांचा देशीवाद म्हणतात, किंवा त्यांनी लिहिलेले 3 पुस्तकं जी आहेत म्हणजे कोसला, बिढार, झूल आणि जरीला, ही पुस्तकं म्हणजे माइलस्टोन आहेत. आणि माणसाच्या स्वभावाचे अनेक कंगोरे त्यांनी त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते संपन्न रसिकांना, वाचकांना संपन्न करणारे साहित्यिक आहेत असं मला वाटतं. इथे फक्त पुस्तकं विकली जात नाहीत, इथे संवाद घडतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि वाचक व पुस्तक यांचं एक सुंदर नातं तयार होतं. मराठी पुस्तकं तरी बऱ्यापैकी कमी वाचली, कारण मी इंग्लिश मिडियममध्ये होते आणि मराठी भाषा मला तर मी 5वी नंतर शिकले नाही, तरी मला काही काय पु ल देशपांडेंची पुस्तकं, लहानपणी दिलीप प्रभावळकरांची पुस्तकं ही तेवढी वाचलेली तर होती, पण मला नेहमीच इंग्लिश रीडिंगकडे माझा जास्त कल होता. मी आर्टिस्ट आहे, मी एक ॲनिमेटर आहे. अँड वेन आय लुक बॅक मला असं वाटतं की अ लॉट ऑफ द क्रेडिट फॉर मी बिकमिंग अन आर्टिस्ट ऑर अ स्टोरी टेलर गोज टू माझी वाचनाची आवड. आणि ऑनेस्टली मी नॉन फिक्शन नाही वाचत, मला खूप बोर होतं, मला झोप येते. पण फिक्शन आय फील लाईक कुठल्या तरी मोठ्या रायटरने हे लिहिलं आहे, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे, पण बुक्स आर द इझिएस्ट वे टू ट्रॅव्हल द वर्ल्ड असं म्हणतात. त्यामुळे लहानपणापासूनच मला पुस्तक वाचून त्या जगामध्ये एक कम्प्लिटली नवीन दरवाजा उघडून आत गेल्यासारखं जे फिलिंग असतं ते मला नेहमी असं वाटायचं की ते मला रिक्रिएट करता यावं इन वन वे ऑर दी अदर. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आय डिसाइडेड टू बिकम एन ॲनिमेटर. We are like artists, as she said, so we're very visual people, so when we read books it really like casts like an image in our brains and also like reading is such, it goes hand in hand with creativity, so that is why we are also drawn to books. And I feel like it really opens up horizons and what we think and what is possible, and books create this image where you just cannot replicate in real life in physical form, so it's very interesting. It's a very different way of consuming stuff, so it's when you read books, like you like start to imagine, so that's what like interests me a lot, की तुम्ही वाचता आणि मग तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बरोबर होतंय सगळं, किंवा तुम्ही ते बघताय ऍक्च्युअली जे काय चालू आहे. इट्स वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड फॉर्म्स ऑफ टेकिंग केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, रीडिंग. कारण लाईक आय सेड इट ट्रान्सपोर्ट्स यू. तुम्हाला तुमच्या आत्ताच्या मला असं वाटतं की जेव्हा यू आर सफरिंग थ्रू
इश्यूज किंवा तुमचे मेंटल हेल्थ डिस्टर्ब्ड असते, तेव्हा इधर तुम्ही पास्टमध्ये अडकलेला असता किंवा फ्युचरमध्ये अडकलेला असता. तुम्ही इधर काल काय घडलं, अरे माझ्याबरोबर असं घडलं, माझ्याबरोबर तेव्हा असं झालं होतं, किंवा आता उद्या असं झालं तर मला असं करताच आलं नाही तर, ह्याच्यामध्ये आपण खूप अडकतो. पुस्तक वाचत असताना तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता, त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणारी कुठलीच गोष्ट तुमच्या फार जवळ नसते. त्यामुळे त्या क्षणासाठी का होईना तुमच्या मेंदूला ती शांतता मिळते, तो मोमेंट ऑफ पीस मिळतो की तुला कशाचा विचार नाही करायचा. फक्त आत्ता हे वाचून ह्या कॅरेक्टरच्या आयुष्यात काय चाललंय ते बघायचं आहे. अँड लॉट्स ऑफ टाइम्स मला असं वाटतं की रीडिंग अँड रिलेटिंग टू सम ऑफ द कॅरेक्टर्स has given me, not I won't say power, but has given me ways to deal with a lot of stuff. मला बऱ्याच वेळा मी कुठेतरी येऊन अडकले असेल आयुष्यात आणि मला कळत नाही की आता ह्याचं पुढे काय करायचं, तर आय डोंट नो, त्या काळात त्याच काळात माझ्या आयुष्यात अशी पुस्तकं आली आहेत ज्याने दे हॅव शोन मी अ बेटर पर्स्पेक्टिव्ह. की फॉर एक्झाम्पल वन ऑफ माय फेवरेट बुक्स इज द बुक थीफ, मार्क झुसॅकसचं. ते हॉलोकास्टच्या काळात, वर्ल्ड वॉर 2च्या काळात सेट आहे, जेव्हा, आणि इट्स टोल्ड बाय द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ डेथ. त्याच्यामुळे डेथ इज द वन नरेटिंग अ ह्युमन लाईफ स्टोरी. आणि इट केम टू मी ॲट अ पॉईंट वेअर आय वॉज स्ट्रगलिंग विथ द आयडिया ऑफ लूजिंग अ लव्ड वन. सो मला असं वाटतं की दॅट बुक गेव मी अ पर्स्पेक्टिव्ह विच आय वुडंट हॅव गॉटन, और मे बी मी आत्ता ते पुस्तक वाचलं असतं आणि तेव्हा वाचलं नसतं तर मे बी मला हा पर्स्पेक्टिव्ह मिळाला पण नसता. पण त्यावेळेस ते माझ्या आयुष्यात पुस्तक आलं आणि मी ते वाचलं आणि आय वॉज इन अ मच बेटर प्लेस बाय द एंड ऑफ इट. सो आय थिंक बुक्स आर व्हेरी क्लोजली रिलेटेड टू युअर मेंटल हेल्थ. मला असं वाटतं बऱ्याच वेळा असं होतं की पुस्तक वाचणं आणि ते पुस्तक संपवणं जस्ट फील्स लाईक सच अ ह्यूज टास्क. अँड एव्हरी डे, इवन फॉर मी हू आय एम अन ॲव्हिड रीडर, पण वेळ नाही मिळत रोजच्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये की बसून एक चॅप्टर वाचणं, त्यासाठी पण वेळ मिळत नाही. तर आय वूड सजेस्ट सुधा मूर्तींचे क्विक शॉर्ट स्टोरीज, बिकॉज ते इतके विचारपूर्वक लिहिलेले असतात ना की देर लिटिल स्निपेट्स ऑफ पीपल्स लाईव्स अँड देर ऑल इन वन बुक टुगेदर. तर मला असं वाटतं की यू कॅन स्टार्ट विथ शॉर्ट स्टोरीज, आणि वन्स यू गेट ऑन टू द ट्रेन ऑफ रीडिंग बुक्स, मग यू कॅन स्टार्ट रीडिंग अ लिटल मोर. आणि मला असं वाटतं की प्रत्येकासाठी वेगळं असतं. काही लोकांना होमोसेपियन्स वाचून, सेपियन्स वाचून, युवल नोआ हरारीचं सेपियन्स वाचून पुस्तकांमध्ये इंटरेस्ट होऊ शकतो, काही लोकांना हॅरी पॉटरमुळे, विच आर टू एंड्स ऑफ स्पेक्ट्रम. सो आय फील लाईक प्रत्येकासाठी वेगळं असतं. यू जस्ट नीड टू टेक द डिसिजन की आज मी एक स्टोरी वाचेल. You never know what you like to read until you try it. So you might as well just try it and then. या म्हणजे लहान असताना म्हणजे फेमस 5 वगैरे असंच आणून दिलं होतं आई बाबांनी, ते वाचायला घेतलं, तिकडनं आवडलं, असं म्हणजे सगळ्यांचं वेगळं असतं, इज माय ओपिनियन. या बट आय डेफिनेटली रेकमेंड रीडिंग ॲज अन एस्केप, कारण यू विल नॉट गेट एनिथिंग बेटर. मी पुस्तकांचे बरेच माझे फ्रेंड्स म्हणतात त्याच्याऐवजी मी मूवी बघीन येईल तेव्हा, पण कसं असतं की मूवी हा त्या डिरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह असतो त्या पुस्तकाचा. यू कॅन इंटरप्रेट द बुक इन अ कम्प्लिटली डिफरंट वे. सो आय ऑलवेज सजेस्ट की यू कॅन वॉच द मूवी बट स्टील गो अहेड अँड रीड द बुक, कारण यू नेवर नो वॉट यू विल फाइंड इन दॅट बुक. देर इज अ रिझन वाय पीपल, म्हणजे लोक ज्यांनी बुक वाचले आणि मूवी बघितले त्यांना नेहमी असं वाटतं, म्हणजे इट इज अ पॅटर्न की नेहमी बुक इज द बेटर वन. देर इज अ रिझन फॉर दॅट. म्हणजे जे पुस्तकांमधनं काय म्हणतात त्याला, जेवढी पॉसिबिलिटी आहे ती मूवी लिमिट करतं असं मला वाटतं. आणि जेव्हा शब्दांना सुरांची साथ मिळते तेव्हा हा उत्सव आणखी रंगतदार होतो. फोकलोक सारख्या समूहाच्या सादरीकरणातून लोकसंगीत, संस्कृती आणि साहित्य एकत्र येऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. 2021 मध्ये सुरू झालेला हा महोत्सव आज लाखो वाचकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पुस्तकं, विचार, संगीत आणि माणसं या सगळ्यांचा संगम म्हणजेच पुणे बुक फेस्टिवल. वाचा, विचार करा आणि स्वतःला अधिक समृद्ध करा. पुन्हा भेटूया पुस्तकांच्या या सुंदर दुनियेत.